नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊजची डिझाईन अगदी राणी कलरचा ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरती मी गोल्डन कलरच्या लेसनी सिंपल आणि खूप छान डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी मी सिंपल लेस आणलेली आहे आणि ही डिझाईन सर्व म्हणजे ज्या आपल्या मैत्रिणी नुकतंच शिकत आहेत त्यांनाही ही डिझाईन जमावी यासाठी अगदी सिंपल डिझाईन मी तुम्हाला दाखवते आणि ही डिझाईन अगदी जास्तीत जास्त 5 मिनिटात होऊ शकते। तर चला करूया आपण सुरुवात। तर हे बघा, ही मी अशी एक बारीक अशी लेस आणलेली आहे गोल्डन कलरची। आता ती आपण ह्या राणी कलरच्या ह्याच्यावरती लावूयात। हे मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे पहिल्यांदा, कारण इकडचे आणि इकडचं आकार कमी जास्त होऊ नये यासाठी व्यवस्थित आकार द्या अगोदर तुम्ही चॉकनी, आणि मग नंतर त्यावरती लेस लावायला सुरुवात करा। अगोदर मी गोल गळ्याला पूर्ण लेस लावून घेणार आहे। तर हे बघा, इथून आपण पहिल्यांदा गोल गळ्याला लावून घेऊया। याशी शिस्तीत व्यवस्थित मारून घ्या। शक्यतो मॅचिंगचा दोरा वापरा लेस लावताना, कारण जर वेगळ्या कलरचा दोरा वापराल तर तो दिसून येईल वरती। अगदी काटांच्या इथं व्यवस्थित ठेवून असे एक साईडने व्यवस्थित जोडून घ्या। तर हे बघा, ही अशी व्यवस्थित अशी गोल गळ्याला लेस लावल्या गेलेली आहे। आता खाली जो मी असा आकार काढलेला आहे त्याला आपण लेस लावून घेऊयात। जसा आकार आहे त्याच्यावरती तुम्ही लेस व्यवस्थित ठेवा। हे बघा, असं शिस्तीत लावून घ्या। आकार मात्र चुकवू नका, आकार शिस्तीत करा। शक्यतो गळ्याला वगैरे लावताना अशी नाजूकच लेस लावा, त्यामुळे लुक छान येतो। ब्रॉड जर असेल तर थोडंसं बटबटीत आणि थोडीशी अशी डिझाईन फार किचकट वाटते। इथं थोडंसं कोपऱ्याला व्यवस्थित करून घेऊया आपण। इथं हवं तर तुम्ही एखादं छोटंसं बटन शोचं किंवा छोटासा असा पॅच लावू शकता। तर हे बघा, हे अशा पद्धतीने किती छान अशी डिझाईन तयार झालेली आहे। तुम्ही हवं तर मध्ये असे 2-3 पॅचेस पण लावू शकता आणि इथं पण एक पॅच लावू शकता। अशा पद्धतीनं तुम्ही जर सुरुवातीला शिकत असाल तर तुम्ही अशा सिंपल आणि साध्या डिझाईन करण्याचा प्रयत्न करा। नक्कीच तुम्हाला हवी तशी आणि अवघड डिझाईन पण जमू शकते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।